नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आजच्या भागात मराठा आरक्षण आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं एक भावनिक आवाहन आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकारणाचंही विश्लेषण आजच्या भागात करणार आहोतच. मात्र भागाची सुरुवात मराठा आरक्षण आणि राजकारणाला. आज राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर गोंधळ होईल अशी शक्यता होती. मात्र कामकाजाला सुरुवात होताच शोक प्रस्ताव आला आणि दिवसभराचं कामकाज थांबलं. त्यातही अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून काही मिनिट चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं. ते आधी ऐकूया. अध्यक्ष महोदय, एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारने पुढे मागे सरकलं पाहिजे, त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे. त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत, आपल्याच मुली आहेत. त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असायचं काही कारण नाही. सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे. परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात, हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे, असं कसं होईल? शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते, इतर गोष्टी तपासाव्या लागतात. मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत. अजितदादा आशा वर्कर्सवर बोलत नक्कीच होते, मात्र दादांचा रोख अजून नक्की कोणावर होता आणि का, हे लवकरच लक्षात येईल. आता वळूयात मराठा आरक्षणाच्या बातमीकडे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं या खेपेचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील. ते अनेक वेळा सरकारच्या विरोधात बोलले, तर त्यांनी अनेक वेळा सरकारची बाजूही समजून घेतली. मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलावून सरकारनं स्वतंत्र 10% आरक्षण दिले आणि जरांगेंची भाषा बदलायला लागली. त्यावेळीच मनोज जरांगेंच्या विरोधातही त्यांच्याच आंदोलनातील काही लोकही बोलू लागले. मग विरोधात उभं ठाकलेल्या सहकार्यांना उत्तर देण्याच्या नादात मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले, पण भाषा घसरली. आरोप करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर तर खास ते शिवीगाळ करताना दिसले. जातीवाचक शब्दही वापरले. मात्र याच सर्व विषयावर आज अजित पवार जे बोलले त्यावरच होता आजचा आमचा प्रश्न. तो बघूया. राज्यात आज आत्ताच हवंय अशी अनेक मनमानी आंदोलनं सुरू. अजित पवारांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? इतके दिवस शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील विरोधकांचा काटा काढू अशी भाषा करू लागले. जरांगेंनी आरोप केला की मला सलाईन मधून विष पाजून मारण्याचा कट फडणवीसांनी रचला असे काल संध्याकाळी म्हणत, मला मारायचे असेल तर मीच येतो असे म्हणत तडक सागर बंगल्याच्या दिशेनं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेनं ते निघाले. तर तिकडे प्रशासनानं संचारबंदी लावली. इतकंच नाही तर बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं. तिकडे आज सकाळी मनोज जरांगेंनी रस्त्यातूनच U-टर्न घेतला. आपल्या गावी अंतरवाली सराटीला ते वापस गेले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गेली 17 दिवस 10 फेब्रुवारी पासून सुरू असलेलं आपलं उपोषणही आज दुपारीच मनोज जरांगेंनी मागे घेतलं. साखळी उपोषण पुढे सुरू ठेवू असे म्हणत आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली. इकडे जरांगेंनी उपोषण सोडलं आणि तिकडे तिन्ही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली. दुसरीकडे अंतरवालीमध्ये परतल्यानंतर पुढील आंदोलनाची घोषणाही केली. मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. हे काल आणि रात्री
खूप समाजाच्या आग्रहामुळं त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण काम करण्यासाठी, त्यामुळं आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतो आहे की आमरण उपोषण आपण हे अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत. इथल्याच माता माऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊन आपण हे आमरण उपोषण माझं 17व्या दिवसाचं आपण स्थगित करतोय. आता जाऊनच द्यायनात ना, सांगा तुम्ही फोन करून लगेच निघो तुम्ही, आत्ता काय अडचण नाही, ते जाऊनच द्यायनात. काय करू, मस्त माझा जीव चालला आहे, त्यांनी ठेवलं होतं पण हटणार नाही. हां, त्यांनी, मी तुम्हाला आता प्रामाणिकपणाने सांगतो, हे देवेंद्र फडणवीसची जबाबदारी होती, ती मी पार पाडली. रात्री 5,000 महिला होत्या आणि 25,000 लोक होते. इकडे जरांगेंनी उपोषण मागे घेतलं खरं, पण त्यांनी रविवारी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज उमटू लागले. आजवर ज्या मनोज जरांगेंविषयी सरकार सौम्य आणि संयमी होते, तेच सरकार आज त्यांच्यावर रास्ता रोको प्रकरणात गुन्हे दाखल करताना दिसले. एकट्या मनोज जरांगेंवरच आज 3 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर, बीड आणि अमळनेर इथं जरांगे आणि अन्य 425 जणांवर 22 गुन्हे दाखल झाले आहेत. एवढंच नाही तर जरांगेंचे निकटवर्ती असलेल्या 5 जणांना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतलं. इतके दिवस जे राजकीय नेते जरांगे पाटलांवर थेट टीका करणं टाळत होते, ते सगळे नेते जरांगेवरून बोलू लागले. मनोज जरांगेंनी फडणवीसांसाठी वापरलेल्या भाषेचा आधार घेत सत्ताधाऱ्यांनी काय काय वक्तव्य केली आहेत ती पाहूयात. त्यांच्या स्क्रिप्टमधनं, त्यांच्या बोलण्यामधनं राजकीय वास कालपासून यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे. लोकांचा आता त्याला प्रतिसाद हळूहळू कमी व्हायला लागलाय. त्याचं कारण जी धरसोड वृत्ती जरांगे पाटलांचे, आज एक बोलायचं, उद्या दुसरं बोलायचं, परवा तिसरं बोलायचं, आज ह्याला शिवीगाळ करायची, एकेरी उल्लेख करायचा, उद्या त्याला शिवीगाळ करायची, त्याचा एकेरी उल्लेख करायचा. त्यामुळं मराठा समाजानं सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की जे द्यायचं ते सरकारनं आपल्याला दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत. पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही. त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाचच्या अंगावर केसेस घेऊ नका. उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत. म्हणून हे सगळे जे आंदोलनं चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिवाय शाप देण्याची जे हिंमत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत. आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत. मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? सत्ताधाऱ्यांनी जरांगेंना भाषेचं भान ठेवण्याचा सल्ला, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांची वक्तव्यांची आठवण देत प्रत्युत्तर दिले. आपण पाहिलं असेल मागच्या अधिवेशनात जे आरक्षण दिलं, हे आरक्षण आपण देणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं. तरी देखील मग पहिलं जो जालन्यात लाठीचार्ज झाला, जी डोकी फोडली गेली, ते त्याच्या मागचा जनरल डायर कोण, मुख्यमंत्री की 2 उपमुख्यमंत्री, हे अजून लोकांसमोर आलं नाही. मला वाटतं आपला महाराष्ट्र आत्तापर्यंत आपण पाहत होतोय पुरोगामी महाराष्ट्र आहे. कधी असं कोणाला टार्गेट केलं जात नाही, मी ह्याच्यात जाणार नाही. पण मुख्य गोष्ट हीच आहे, पुन्हा मी सांगेन, पुन्हा सांगेन मी, की कुठच्याही समाजाचा अपमान करण्याची गरज नाही आहे, कोणालाही अपशब्द किंवा लेबल लावण्याची गरज नाही. जरांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आतापासून नाही घडत, सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे. भुजबळांना शिवा घातल्यात, आम्हाला घातल्यात, वडट्टीवारांना घातल्यात, अनेक लोकांना शिवा घातल्यात. आत्ता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं? महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का? लोकप्रतिनिधी नाहीत का? मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार का चूक होतं? एक, आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही, पण एक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे. मी आज सकाळी पण बोललो की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील या दोघांचं संवाद जो चालत होता, हा संवाद कसा होता, काय होता, काय त्याला आश्वासन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाला काय काय आश्वासन दिले होते
आणि त्यांचं काय बोलणं झालं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आता एक इंटरेस्टिंग बातमी. आज विधिमंडळाच्या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात गमतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्यादेच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच असं सूचक वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांनाच हा गर्भित इशारा दिल्याचं बोललं जातं. सरकारची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस शोक प्रस्तावानंतर पार पडला. मात्र त्यातही आरक्षण आंदोलनावरून किती गोंधळ होणार आहे हे लक्षात येतं. सकाळी सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत आरक्षणावरून सरकारला धारेवर धरलं. पण सत्ताधाऱ्यांनाही फ्रंट फूटवर येण्याची संधी मिळाली आहे. कारण मनोज जरांगेंनी केलेली जातीवाचक वक्तव्य त्यावरून फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही बदलून जाणार आहे. शिवाय मराठा तरुणांसमोरही एक संभ्रम निर्माण झालाय. मराठा समाजाचा आवाज बनलेल्या जरांगेंनाच आज मराठा समाजातून विरोध सुरू झालाय आणि त्याला काय कारण आहे पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या वेशीवर आरक्षणाचा गड सर केल्याचा जल्लोष. त्यानंतर विधिमंडळात मराठा समाजाला स्वतंत्रपणे जाहीर झालेलं आरक्षण, त्याचा गावोगावी होणारा जल्लोष. हाच जल्लोष थांबण्याआधीच मनोज जरांगेंनी उधळलेल्या आंदोलनाचा गुलाल आणि त्यातूनच निर्माण झालेली मराठा आंदोलनातली सर्वात मोठी फूट. जेसीबी भरून फुलं झेलण्याची सवय, चहूबाजूंनी कौतुकांचा वर्षाव. मराठा तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेल्या मनोज जरांगेंना आता मात्र आरोपांचा सामना करावा लागतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपांच्या फैरीत दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांचेच कधी काळचे सहकारी करतायत. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर झालं. तरीही जरांगेंनी तीव्र नापसंती दर्शवली. आंदोलन तीव्र करण्याचं जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजेच 21 जानेवारीला आंदोलनात फूट पडल्याचं उघड झालं. एकेकाळचे सहकारी असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर तोफ टाकली. त्यांचे जरांगेंवरचे आरोप आजही कायम आहेत. आपण चुकलात जरांगे पाटील. काय आम्ही आपल्याला म्हणत होतो, कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो? रागाच्या भरात उठले, हा हा हु हु हे 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 तमाशा 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 सगळा तमाशा केला. तुम्हाला विचार करता नाही आला आधी? काय तुम्ही तुकोबारायांचं नाव घेतलं, मी जगद्गुरू तुकोबारायाचा असा आहे तसा आहे. काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं? पोलिसांच्या समक्ष न्यायालयाच्या आवारात तरुणांना अरे उडी मारून पळून गेला, हा दुसऱ्याला करायला लावतो आणि हा उडी मारून पळून जातो. तोडणार आहे, तोडणारा तू तोडणार आहे, आम्ही जोडणार आहे. तू पेटवणार आहे, तू पेटवणार आहे, आम्ही विझवणार आहे. तू झुंडशाहीचा समर्थक आहे, आम्ही कायद्याच्या आणि संविधानाच्या राज्याचे समर्थक आहोत. बारसकरांनी आरोप केले तर त्यावर जरांगे भडकले. त्यांनी बारसकर सरकारचाच माणूस आहे, आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला जातोय असं म्हणत आजवर स्वतःजवळ असणाऱ्या अजय बारसकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप असल्याचा दावा त्यांनी केलाय. दुसऱ्या दिवशी आंदोलनात आणखी एक फूट पडली. मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी थेट शरद पवारांचं नाव घेत जरांगेंवर आरोप केले.
काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते. ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे. हो, कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते. शरद पवाराचाच फोन त्या माणसाला चालू आहे. अख्खे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना, तो शरद पवारांनीच केलेला आहे. हे येईल कालांतराने. मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर, आणि मला करता येईल. मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं. मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडतीये. माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही. शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो, कुणाचंही मत घेत नाही. अगदी जवळच्या 2 सहकाऱ्यांनी उघड उघड विरोधाची मशाल हाती घेतली होती. त्यात रविवारी आणखी काही सहकाऱ्यांची भर पडली. जालना जिल्ह्यातील बाबूराव वाळेकर यांनी देखील मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले. तुम्ही जे म्हणतात ना, हा माणूस राष्ट्रवादीचा नाही, हे घ्या पुरावा. राष्ट्रवादीचा नाही ना, हे काय केलंय तुम्ही, कशासाठी बसलेले? 2019चा पाठिंबा राष्ट्रवादीला. स्वतः राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील, भैयासाहेब आणि मनोज जरांगे पाटील हे 2019ला पाठिंबा दिला. तेव्हापासून हे राष्ट्रवादीचंच काम करतात आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीचंच काम करीत होते. आज जे आंतरवालीमध्ये बी जे आहेत त्यांची बी तीच दशा आहे आणि तीच दिशा आहे. आणि जे आज आलेले आहेत हे काय प्रामाणिक नाही. जे आज हे जे आहेत त्यांच्याबरोबर आज आहेत ते टोटल राष्ट्रवादीचे, टोटल. 3 सहकारी आणि तिघांचेही जवळपास एकसुरी आरोप. इतके दिवस कौतुकाची गाणी ऐकणाऱ्या जरांगेंना आता मात्र शरद पवार आणि सहकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारे म्हणून कडव्या विरोधाचा पाढा ऐकू येऊ लागलाय. आणि याच विरोधाच्या पाढ्याचं उत्तर देत असताना मनोज जरांगेंनी आक्रमकतेच्या नादात आता टीकेचा स्वरही बदललाय, हेही नक्की आहे. आता मात्र शिवीगाळ, जातीवाचक आणि प्रक्षोभक भाषणांमुळे मराठा तरुणांच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या जरांगेंनी मात्र त्याच सुसंस्कृत मराठा तरुणांना मात्र संभ्रमावस्थेत टाकलाय. आणि आता तोच संभ्रम दूर करण्याचं आव्हान जरांगेंसमोर असणार आहे. 0 आवर ABP माझा. फक्त हे 3 नेतेच नाही तर मनोज जरांगें विरोधात नागपुरात मराठा समाज उभा टाकलाय. आज नागपुरात मराठा समाजानं आंदोलन केलंय. प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या जातीवाचक वक्तव्यानंतर सकल मराठा समाज आक्रमक झालाय. शहरातील महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांचा निषेध करण्यात आला. त्या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. तुर्तास आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न, राज्यात आज आत्ताच हवंय अशी अनेक आंदोलनं सुरू. अजित पवारांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? बघूया सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया. यूट्यूबवर अनिल चौधरी, कारण सरकार नेहमीच चालढकल करते. मुकुंद नरवडे फेसबुकवरून, अजित पवारांना जसे वाटते आपण सत्तेशिवाय जगू शकत नाही तसेच लोकांच्याही भावना झाल्यात. आत्ता आणि आत्ताच मिळाले पाहिजे. इंस्टाग्रामवरून भाऊसाहेब जाधव, अजित पवारांना बोलण्याचा अधिकार नाही. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, त्यांचा तर्क बरोबरच आहे. सत्तेत मिळालेलं आरक्षण सत्ता गेल्यावर कोर्टात टिकत का नाही? अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये सखोल चर्चेची. मराठा आंदोलन संपवण्यासाठी कोणी षडयंत्र केलं का? जरांगे पाटील आंदोलनाच्या मूळ मागणीपासून भरकटले आहेत का? आपल्याकडे राजकारण्यांनी तर भाषेचा स्तर खालावून ठेवला आहेच, पण लोकशाहीत आंदोलनकर्त्यांना तरी ही भाषा शोभते का? आणि त्यामुळे आंदोलनावर काही परिणाम होणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करायची आहे. त्यासाठी आम्ही भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेस्ट सेंटरला जाऊया. प्रवीणजी, ABP माझाच्या 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 17 दिवसापासून उपोषण सुरू होतं मनोज जरांगेंचं.
आज त्यांनी उपोषण मागे घेतली आहे. काय आहे आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं त्यांनी मनापासून सामंजस्यपणानं जर उपोषण मागे घेतलेलं असेल तर त्याचं स्वागतच आहे. कारण आता ज्या कारणासाठी आंदोलन होतं त्या मराठा समाजाला 10% आरक्षण सरकारने दिलेलं आहे. आणि मग जर आता आंदोलनाचा विषय त्या ठिकाणी संपुष्टात आला असेल तर अशा प्रकारे त्यांनी उपोषण मागे घेतलं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. कुठेतरी सरकार हे नो कॉम्प्रोमाइज भूमिकेत आत्ता आलेलं दिसतंय. आत्तापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबतीतील भूमिका आणि आत्ता मात्र नो कॉम्प्रोमाइज. एक लक्षात ठेवा, काल परवापर्यंत ठीक होतं, परंतु काल जरांगेंनी ज्या पद्धतीनं अहंकाराच्या भूमिकेतनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत ज्या अश्लाघ्य असं वक्तव्य केलं, सागर बंगल्यावर त्या ठिकाणी चाल करून जाण्याचं ठरवलं, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात आवडलेलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाचा विषय होता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला प्रोटोकॉल तोडून, सगळे नीती संकेत तोडून त्या ठिकाणी जरांगेंच्या भेटीला त्या ठिकाणी गेले, मंत्रिमंडळ पाठवलं, निर्णय झाल्यानंतर वाशीलाही जल्लोषात सामील झाली. परंतु या ठिकाणी जर विषय संपुष्टात आलाय आणि पुन्हा कोणाच्या तरी सांगण्याने त्या ठिकाणी बोलवते धनी कोण मागे असतील आणि जरांगेंचा प्यादं म्हणून उपयोग करणार असतील आणि जरांगे त्या आधारे त्या ठिकाणी जर आततायी भूमिका घेणार असतील, वाटेल ते बोलणार असतील, सरकारला वेटीस धरणार असतील, तर शेवटी सरकार आहे ना, लोकशाहीमध्ये सरकार नावाची यंत्रणा आहे, त्यांना राज्याचं बघायचं आहे, त्यांना राज्यामध्ये शांतता, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं आरेरावी, त्या ठिकाणी उद्दामपणा, त्या ठिकाणी अहंकार, या गोष्टीला एक लिमिट असतं. मला वाटतं देवेंद्रजींच्या टीकेनंतर सरकारवरच ज्या पद्धतीनं कुणाच्या सांगण्यावरून हे आघात करतायत ते आता सरकारच्या सहन करण्यापलीकडचे त्या ठिकाणी असावेत. आणि म्हणून सरकारही आता त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, आणि मराठा समाजाला माहीत आहे की त्यांना जे आरक्षण हवं आहे ते सरकारने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये समाधान आहे. आता बाकी कोणी 1-2% लोक उचकवण्याचा प्रयत्न करत असतील तर सरकारने काय हेच काम करायचं का? सरकारला सरकार चालवायचं आहे, महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचं हित सांभाळायचं आहे. मराठा समाजाचं हित सरकार सांभाळतं आहे, अनेक सवलती दिल्या आहेत. आणि अशा वेळेला केवळ राजकारणासाठी राजकारण कोण करणार असेल तर त्या ठिकाणी सरकारने कसं काय कॉम्प्रोमाइज, किती वेळ किती काळ करावं ना. सातत्यानं बोलविता धनी कोण जरांगेंचा हा प्रश्न सगळी मंडळी उपस्थित करतात आहेत. तुम्ही महाविकास आघाडी हे तर आधी सुद्धा बोललात, नक्की महाविकास आघाडीतील कुठला नेता हा मनोज जरांगेंचा बोलविता धनी आहे असं आपल्याला म्हणायचंय? अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी केलं हे महाराष्ट्राला नीट माहीत आहे. 2004ला अशाच प्रकारे त्या ठिकाणी भांडारकर दुकानावर आंदोलन करून त्या ठिकाणी नंतर 15 वर्ष सत्तेत राहण्याचा प्लॅन कोणाचा होता हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि 40 वर्ष जे सत्तेत असून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाहीत. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, ते आरक्षण देऊ शकले नाहीत. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं. आता एकनाथराव शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं आहे म्हणून जी असूया त्या ठिकाणी आहे, त्या पोटी महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी या आंदोलनाच्या मागे आधार घेऊन, जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्यातनाचे अशा प्रकारचं जे काही कालपासून सुरू आहे त्यावरून दिसून येतं. अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. आंदोलनाला खतपाणी कोणी घातलं, त्याच्यामध्ये आता जरांगेंच्या सोबत असणारे सहकारी, कोणत्या कोणत्या नेत्यांचा हस्तक्षेप होता, या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत.
परंतु तोपर्यंत विषय सुटलेला नव्हता. आता आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण दिल्यानंतर पण जाणीवपूर्वक जर कोणाच्या राजकीय स्वार्थासाठी जरांगेचा वापर होणार असेल तर सरकारने कसं काय त्या ठिकाणी स्वस्त बसावं. आणि त्याच्यामुळे बोलवता धनी कोण हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे. एकमेव नेता आहे. जरांगेंच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय असं आपण म्हणताय. आपला निशाणा नक्की कोणावर आहे हे मात्र आपण सांगितलं नाही. एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडी आता त्या ठिकाणी हतबल झालेली आहे. राजकीय कुठल्या प्रकारचं यश त्यांना मिळताना दिसत नाही, भविष्यात मिळेल असं चित्र दिसत नाही. आणि मग या जरांगेंच्या आंदोलनावर स्वार होऊन आपला राजकीय फायदा होईल असं महाविकास आघाडीतल्या कोणाला वाटणार? ही आघाडीची मोड बांधणाऱ्या शरद पवार साहेबांना वाटणार? आपल्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर आता या निमित्तानं आपण उभं राहू का असं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटणार? आणि त्याच्यामुळं यांच्याच पुढाकारानं त्या ठिकाणी या गोष्टी होत असाव्यात अशा प्रकारच्या जनतेच्या मनामध्ये, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी वाटतंय. नक्कीच अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. मात्र त्यानंतर सर्व बातचीतचे जे सूत्र होते ते मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हाती घेतले. आता प्रवीणजी, एकंदरीत जर बघितलं तर त्यांचंच ऑफिस हे मनोज जरांगेंशी संपर्कात असल्याचं दिसत होतं. असं असताना सुद्धा मनोज जरांगेंचा राग हा खास देवेंद्र फडणवीसांवर का? आमचाही प्रश्न तोच आहे. आज मराठा समाजाच्या सर्वदूर अशा प्रकारची हीच भावना आहे. 40 वर्ष मराठ्यांना कोणी आरक्षण दिलं नाही. नारायण राणे साहेबांनी पहिलं आरक्षण दिलं परंतु ते टिकलं नाही. म्हणून नंतर अभ्यासपूर्ण पद्धतीनं आयोग गठीत करून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्यानंच मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आरक्षण दिलं. ही भावना सर्व समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. कोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टानेही नाकारलं नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. त्यांच्यामुळे समाजात त्यांच्याविषयी एक आदराचं स्थान निर्माण झालं. दुसरं, त्या ठिकाणी खरं म्हणजे लाठीचार्जचा देवेंद्रजींचा संबंध नसताना त्या दिवसापासून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. याचं कारण महाराष्ट्रामध्ये कधी काळी कोणाला वाटत होतं की आम्ही एकमेव महाराष्ट्राचा नेता, महाराष्ट्राचा लीडर या ठिकाणी देशपातळीवर ओळखला जातो. परंतु अलीकडच्या काळानं सर्व लोकांना विश्वासात घेत देवेंद्रजींनी एक स्वतःचं निर्विवाद नेतृत्व या राज्यामध्ये इस्टॅब्लिश केलं. आणि त्याच्यामुळं नेतेगिरी राज्याची करणे ही आमची मक्तेदारी आहे असं ज्यांना वाटत होतं त्यांना पोटशूळ होता. आणि म्हणून मग या आंदोलनात देवेंद्रजींना टार्गेट करावं अशा प्रकारच्या व्यूहरचनेतनं जरांगेंनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट त्या ठिकाणी केलं. दरेकरजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. थँक्यू. आता वेळ झाली आहे तमाम महाराष्ट्रातील नेटिझन्सनं दिलेला महाकौल पाहण्याची. त्यासाठी जाऊया आता आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज्यात आज आत्ताच हवंय अशी अनेक आंदोलनं सुरू. अजित पवारांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? युट्यूबवर एकूण 13,000 मतं. 42% होय म्हटलंय, 58% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 35% लोकांनी होय म्हटलंय, 65% नाही. एक्सचा कौल बघूया. 48% होय म्हटलंय, 52% नाही म्हटलंय.
पुरोगामी महाराष्ट्रात कोणताही विषय शेवटी जातीवरच जातो असं काही जण म्हणतात. त्यात अगदीच तथ्य नाही असंही मानायला कारण नाही. याचं साधं कारण महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण महाराष्ट्रातील काही नेते, काही व्यक्ती आपला वेगळाच अजेंडा वेगवेगळ्या वेळी चालवत आलेले आहेत. पुरोगामी शब्दाच्या आड छुपा जातीवाद करणारे, सूचक वक्तव्य करून जाती द्वेष पसरवणारे, आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाज स्वास्थ्य बिघडवणारे अनेक नेते आहेत. कधी मराठा दलित, मराठा ओबीसी, कधी ब्राह्मण ब्राह्मणेतर अशी झुंज लावून देण्यात यांचा पुढाकार असतो. त्यातही ब्राह्मण ब्राह्मणेतर हा फॉर्म जास्त सोपा आहे असं अनेकदा सिद्ध झालं आहे. या फॉर्ममध्ये फारसा रेझिस्टन्स येत नसल्यानं अशा बहुतांश राजकारण्यांची पहिली पसंती या फॉर्मलाच असते असं दिसून आलं आहे. इंग्रजीत डॉग विसल असा शब्द प्रयोग वापरला जातो. म्हणजे एखाद्या जातीबद्दल, एखाद्या धर्माबद्दल, एखाद्या समूहाबद्दल फक्त आपल्या अनुयायांना कळेल अशाच सूचक भाषेत योग्य तो आक्रमक आक्षेपार्ह मेसेज पोहोचवणे. पण आता तसेही उरले नाही. त्याचा दूरगामी परिणाम काय होईल याचा कोणताही विचार आता केला जात नाहीये. येणारा काळ निवडणुकांचा आहे. जाती जातींना भिडवणाऱ्यांसाठी हे सुगीचे दिवस असतात. यांना वेळीच ओळखणं आणि सुरक्षित अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे. नेते येतात जातात, निवडणुका येतात जातात. शेजार म्हणून, समाज म्हणून, गाव म्हणून आपल्याला सतत एकत्र राहायचं आहे हे लक्षात ठेवूयात. काकांची फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपलं बस्तान बसवलं. पक्षही मिळवला, चिन्हही काबीज केलं, पण काकांना सोबत काही आणता आलं नाही. राजकारणातला चाणक्य असं ज्यांना संबोधलं जातं ते शरदचंद्र पवार वयाच्या 83व्या वर्षीही आपला दम दाखवून देण्यासाठी उरल्या सुरल्या सवंगड्यांसह सज्ज झाले आहेत. आणि त्यामुळेच की काय आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदार राजाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी अजित पवारांनी भावनिक आवाहन करायला सुरुवात केली आहे. काहीच दिवसांपूर्वी बारामतीकरांना सामोरं जाताना अजितदादांनी मला एकटं पाडलं जाईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी राज्यातील जनतेला खुलं पत्र लिहिलं. भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळे होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आपण केवळ विकास आणि कामांना प्राधान्य देत असल्याचं स्पष्टीकरण या पत्रातून दिलंय. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी ह्याच बारामतीतून अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. आणि असा हल्लाबोल की जो आजवर तरी थेट त्यांनी केला नव्हता. अजित पवारांनी हे पत्र लिहिण्याचं कारण काय? नक्की कोण आहे सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर? पवार कुटुंब ह्यात कुठे उभे आहे? अनेक प्रश्न मतदाराच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात आहेत, ज्यांची चर्चा आपण आज करणार आहोतच. पण त्याआधी आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, पवार कुटुंबात अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अजितदादांनी आज खास पत्रप्रपंच का केला हे त्यांनी स्वतःच पत्राच्या शेवटी सांगितलंय. म्हटलंय, विकास कामांच्या ह्या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावे, वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतोय. ज्यांनी तुम्हाला संधी दिली, मोठं केलं, त्यांनाच तुम्ही सोडलं, विश्वासघात केला अशा पद्धतीचे आरोप दादांवर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून होतात. आणि हाच तो आरोप असू शकतो ज्यामुळे लोकांच्या मनात अजित पवारांच्या भूमिकेबद्दल किलमिश निर्माण होऊ शकते. हे जसे शरद पवार गटाने हेरले तसेच दादांनीही हेरल्याचं दिसतंय. अत्यंत भावनिक पद्धतीनं याच आरोपाचे उत्तर या पत्रात सापडते. आपल्याला राजकारणात कुटुंबीय म्हणून संधी मिळाली हे दादा या पत्रात मान्य करतात. पण त्याचबरोबर ही संधी एक अपघात कशी होती हेही त्यांनी सांगितलंय. मोदी,
विकास, लोकांच्या कामाशी इतकी वर्ष असलेली आपली बांधिलकी वगैरे वगैरे तर दादा पुढे त्या पत्रात नमूद करतातच. मात्र सुरुवात ही भावनिक साधच आहे. दरम्यान अजित पवारांच्या ह्याच पत्रावर महाविकास आघाडीनं जोरदार तोंडसूक घेतलंय. पाहूया. सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय. मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रिपद दिलं. त्यांनी कितीही व्हायरल केलं आणि कितीही आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही. भाजपच्या सोबत जे जे कोणी गेलेत त्यांना त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे. तुम्ही शरद पवारांना इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये राईट ऑफ करू शकत नाही. 70,000 कोटीचा विकास झाला एवढं निश्चितपणे आम्हाला माहिती आहे. पुणे, बारामती, खरं तर पश्चिम महाराष्ट्रच पवार कुटुंबाचाच बालेकिल्ला. राजकारणात सक्रिय असो अथवा नसो, या कुटुंबातील अनेक मंडळी ही इथल्या समाजकारणात, उद्योगात, बातमीदारीत नेहमीच महत्वाची मंडळी राहिली आहेत. आणि त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्यांना याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फायदाच होत आलाय. पण या खेपेला मात्र पवारांच्या ह्याच अंगणात सामना पवार विरुद्ध पवार असा होणार असताना हे कुटुंब नक्की कोणाबरोबर आहे याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल पवार कुटुंब अशी ओळख. पण गेल्या 2 जुलै रोजी अजित पवारांनी महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं पवार कुटुंबात उभी फूट पडली. याचे परिणाम बारामती लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसणार आहेत. लोकसभेचं बिगुल वाजायचं असलं तरी बारामतीच्या मैदानात सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. अजित पवारांनी देखील मीच उभा आहे असं समजून मतदान करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं. उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल. परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मेळाव्यात पण सांगितलं, तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवार आहे समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे. त्यामुळे बारामतीकरांना नणंद भावजेपैकी एकीची निवड करावी लागणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतलाच आव्हान दिल्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीत कार्यरत असलेले पार्थ आणि जय ही दोन्ही मुलं वगळता इतर सर्व पवार कुटुंब शरद पवारांच्या बाजूला उभं राहिल्याचं चित्र आहे. आणि यामुळेच की काय अजित पवारांना बारामतीच्या जनतेला भावनिक आवाहन करावं लागलं. घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात. त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे. पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. 2019च्या बंडावेळी अजित पवारांची साथ करणारे सख्खे बंधू श्रीनिवास पवारही यंदा शरद पवारांच्या बाजूने आहेत. वडिलांमुळे त्यांचा मुलगा आणि अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारनंही बारामतीच्या राजकारणात आजोबा शरद पवारांच्या पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आयोजित कुस्ती स्पर्धेला युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार या देखील हजर होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की माझं कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करू शकतं, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तुम्ही आलेल्याची चर्चा रंगू लागलेली आहे, याबद्दल आपण कसं बघतो? नाही, पण त्याच्यामुळं मी आलो नाही. खरं तर म्हणजे मी बारामतीमध्ये असतो 4 दिवस आणि आज मी मुंबईला जाणार आहे. त्याच्यामुळं जाताना मला वाटलं की नवीन पक्षाचं कार्यालय झालंय, त्याच्यामुळं आपण ते बघून जाऊ पुढं. पण मी म्हणजे त्याच्यामुळं आलो किंवा असं अजिबात नाही. तसं पाहायला गेल्यास बारामतीच्या पवार कुटुंबाचा गोतावळा भला मोठा आहे. गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांची 7 मुलं आणि 4 मुली अशी 11 अपत्य. वसंतराव, दिनकरराव, अनंतराव, माधवराव, सूर्यकांतराव, शरदचंद्र आणि प्रताप पवार हे भाऊ. यातील दिनकरराव म्हणजे उर्फ आप्पासाहेब पवारांचा मुलगा राजेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांचा मुलगा रोहित पवार. तर अनंतरावांची मुलं म्हणजे अजित पवार आणि श्रीनिवास पवार. श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार सध्या राजकारणात सक्रिय आहे. तर सरला जगताप, सरोज पाटील, मीना ससाणे आणि नीला जगधने या पवारांच्या बहिणी. मागील बंडावेळी नीला जगधने आणि सरला जगताप या आत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्याचं सांगण्यात येतं. सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार हेही शरद पवारांच्या बाजूने असल्याची माहिती आहे. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनीच आतापर्यंत शरद पवारांसोबत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. इतर कुटुंबीय राजकारणात सक्रिय नसून ते त्यांच्या उद्योग व्यवसायात व्यग्र आहे आणि या सर्वांनी पक्षातल्या फुटीनंतर जाहीरपणे शरद पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. संकट काळात संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या मागे उभं राहण्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी सुरुवातीपासूनच या एकत्रित कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावली. 8 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केलेल्या बंडानंतरही दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. अजित पवार, सुनेत्रा पवारही एकत्रितपणे दिवाळी साजरी करण्यासाठी गोविंदबागला हजर होते. त्यानंतरही प्रतापराव पवारांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र भोजनासाठी जमलं होतं. पण पुढे पुढे अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं. आज संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीमागे उभं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यशस्वी राजकीय नेता म्हणून कारकीर्द घडवताना शरद पवारांनी या भल्या मोठ्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी देखील तेवढ्याच यशस्वीपणे पार पाडली आहे. परंतु इतरही काही कारणं आहेत ज्यामुळे आज हे पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीमागे उभं आहे. अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली आहे ती आपण भरून काढू शकतो असं युगेंद्र पवार आणि त्यांच्या आई वडिलांना वाटत असावं. तर रोहित पवार आणि त्यांच्या आई वडिलांचा मार्ग तर अजित पवारांपासून नेहमीच वेगळा राहिलाय. आज पवार कुटुंबाचं जे चित्र लोकांच्या समोर आहे त्याला पवार कुटुंबातील असे अनेक अंतरप्रवाह कारणीभूत आहेत. संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांसोबत असलं तरी बारामतीमधील राष्ट्रवादी पक्षावर मात्र अजितदादांचं एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सुप्रिया सुळेंना तयार करावी लागणार आहे. नुसत्या भावनांच्या आधारे अजितदादांच्या एकहाती वर्चस्वाला मात देता येणार नाही याची कल्पना शरद पवारांना आहे. त्यामुळेच मंगळवारी स्वतः पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचं ठरवलंय. मागील 3 दशकं ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली त्या अजित पवारांनी गाव पातळीवरील प्रत्येक कार्यकर्ता स्वतःकडे वळवून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळं ही निवडणूक पवार कुटुंबासाठी निर्णायक आणि तेवढीच भावनिक ठरणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सध्या सुनेत्रा पवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. विकास रथ, बैठका तर सुरू आहेतच. सुनेत्रा पवारांचा सोशल मीडियाही आता एका राजकीय नेतृत्वाची झलक दाखवून जातोय. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधानही केलंय. पाहूया काय म्हणाल्या सुनेत्रा पवार. कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारखाच विकास ते करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा. आणि मला एवढंच या निमित्तानं म्हणायचंय की तुमचं प्रेम कायमच आमच्या पाठीशी आहे. हा सपोर्ट आम्हाला, तुम्हाला सगळ्यांनाच हा विकासाचा रथ पुढे नेण्यास मदत करेल.
आमचे दादा अमिताभ बच्चन आहेत. सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य करून अजून 1 वर्षही झाले नाही, पण तेवढ्यात सगळंच बदललं आणि सुप्रियांना जिंकवून देण्यासाठी बारामतीत रान उठवणाऱ्या अजितदादांनीच नुकतंच नाव न घेता सुप्रियांवर भरपूर टीका केली होती. अगदी तशीच आज सुप्रियांनी तसंच नाव न घेता अजितदादा आणि बारामतीची त्यांची उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. तो कसा हे ऐकूया. नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही. त्याचं काय इकडे तिकडे जाय? कशाला माझ्या नवऱ्यानी? तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये. बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मला ते. आणि मी मतं मागते. सदानंद सुळेला मतं मागायला फिरवत नाही. गाववाडी वस्तीवर मी फिरते. अहो लोकप्रतिनिधी आहे मी. कॉपी करून पास नाही होणार. नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं. अरे सुप्रिया सुले खुद करूंगी और खुद पास होगी, खुद के मान्य. निवडणूक जाहीरही झालेली नाही, मात्र आता परिवार एकमेकांवर अप्रत्यक्ष का होईना बोलू लागलाय. त्यामुळे एकदा काय निवडणूक घोषित झाली की नणंद भावजयाचे हे नाजूक नाते नक्की कुठे जाते याकडे बारामतीकरांचेही लक्ष असणार आहे. मात्र आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. पवार कुटुंबात अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया? YouTube वरून संजय शेंडे, जैसी करनी वैसी भरनी. YouTube वरूनच अक्षय कोरे, कुटुंबाशी पक्षाशी गद्दारी केल्यावर दुसरं काय होणार? फेसबुक वरून राजू गायकवाड, यावर अजितदादांनी विचार करावा. इंस्टाग्राम वरून संदीप पोरे, आधीपासूनच होते पण आता दिसतायत एवढाच फरक आहे. आजच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा. पवार कुटुंबात अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का? एकूण 32,000 मतं युट्यूबवर. 74% लोकांचं म्हणणं आहे होय एकटा पडलाय, 26% वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 65% लोकांना होय म्हटलंय, 35% नाही. फेसबुकवर 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही. आता बघूया एक्सचा कौल. एकूण 60% लोकांचं म्हणणं आहे होय अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडला, 41% म्हणणं आहे नाही. पवार कुटुंबात फूट पडल्यानं राष्ट्रवादी पक्षात फूट पडली म्हणा किंवा पक्षात फूट पडल्यानं कुटुंबात दुरावा निर्माण झाला म्हणा, पण शरद पवार अजित पवार किंवा अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये असलेली मोठी राजकीय दरी आत्ताच्या घडीला तरी फक्त वाढतानाच दिसत आहे हे नक्की. वरून बघताना सारं काही ऑलवेल दिसत होतं तरी ते तसं नव्हतं याची प्रचिती महाराष्ट्राला अनेकदा आली होती. त्यातच 2019 साली पार्थ पवार यांना उमेदवारी देताना पवार कुटुंबात आधीच असलेली दरी आणखी स्पष्ट दिसू लागली.
शरद पवार यांनी कायम अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळेंना प्राधान्य दिलं आणि अजित पवार कसे कायम दुसऱ्या क्रमांकावर राहतील याची तजवीज करत राहिले असा आरोप अजितदादा आणि राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते करत आले आहेत. त्यातच रोहित पवार या चुलत पुतण्याला काका अजित पवारांचा पर्याय म्हणून शरद पवारांनी ग्रूम करायला सुरुवात केली आणि नात्यात आणखी भडका उडाला. आता तर युगेंद्र पवार या दुसऱ्या पुतण्याचीही भर पडली आहे. कुटुंबातील नाती गोती आणि पक्षातील डावपेच हा सगळा खेळ शांतपणे अतिशय जवळून पाहणाऱ्या सुनेत्रा पवार यांना आता थेट बारामतीच्या रणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्यांची सगळी मदार अजित पवार यांच्यावर असेल, त्यामुळे ती लढाई सोपी नसेलच. अजित पवार यांची सगळी मदार कामाचा वेग, निर्णयांचा धडाका, विकास कामं, शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत असलेलं नेटवर्किंग या बलस्थानावर आहे. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मदार पूर्व पुण्याई आणि भावनेच्या राजकारणावर, नाती गोती ह्याच्यावर असेल असं दिसतंय. यात कुणाचं पारडं सरस ठरेल हे येत्या काही दिवसात कळेलच. आता बातमी आहे टीम इंडियानं इंग्लंडवर मिळवलेल्या मालिका विजयाची. रांची कसोटीत भारतानं इंग्लंडचा 5 विकेट्सनं पराभव केला. आज चौथ्या दिवशी शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलनं 6व्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि भारताला चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. या विजयासह भारतानं 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विराट कोहली, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सारख्या तगड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला हे विशेष. या सकारात्मक बातमीसह 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.